अजितदादांबद्दल सगळे नेहमीच सांगतात की शब्दाला जागणारा अशा प्रकारचा नेता होता. त्याचा अनुभव 2019 साली आम्ही घेतला. 2019ला ज्यावेळी आमचं ठरलं की सरकार तयार करायचं, त्यानंतर काही कारणाने तो निर्णय त्यावेळी त्यांच्याकडे वरिष्ठांनी बदलवला. पण दादांनी त्यावेळेस भूमिका घेतली की नाही, मी शब्द दिलेला आहे, मी शब्द मोडणार नाही. आणि आम्ही सरकार तयार केलं, शपथविधी घेतला. त्याला अनेक लोकांनी पहाटेचा शपथविधी म्हटलं. त्याला पहाटेचा म्हटलं की दादा त्याच्यावर नाराज व्हायचे. दादा म्हणायचे पहाट म्हणजे 6 असतं, ही काही पहाट नाही आहे. आम्ही 9 वाजता शपथ घेतली होती, तो सकाळचा शपथविधी आहे असं नेहमी ते पत्रकारांना सांगायचे. आणि मला आजही आठवतं की त्यावेळी अतिशय दृढतेनं त्यांनी, खरं म्हणजे त्यांना निश्चितपणे काही ना काही प्रमाणात त्याची किंमत मोजावी लागली, पण तरी देखील त्यांनी सांगितलं की एकदा निर्णय झाला होता, मग या निर्णयाला मी बांधील असेल. आणि ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला, मला आजही आठवतं की वर्षा बंगल्यामध्ये दादा आणि मी दोघंच जण होतो. त्यावेळी तो निर्णय विरोधात गेल्यानंतर त्या ठिकाणी सरकार स्थापन करणं काही शक्य नव्हतं. दादांनी विचारलं काय केलं पाहिजे. मी म्हटलं दादा, आता याच्यामध्ये उगीच तुम्ही स्वतःचा बळी द्यावा अशी आमची पण अपेक्षा नाही. ठीक आहे, आता जे काही असेल तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आणि त्यानंतर माझ्याशी चर्चा करून, म्हणजे अनेक वेळा अनेकांनी अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या, पण वर्षा बंगल्यावरनं माझ्याशी चर्चा करून दादांनी मग तो निर्णय बदलवला. कारण त्यांच्यासोबत जे लोक राहिले होते, हे दादांना माहिती होतं की शेवटी त्यांचंही भविष्य आपल्याला बघायचं आहे. आणि मग दादांनी पुन्हा त्या ठिकाणी जे काही सरकार झालं त्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.